प्रेज द लॉर्ड. आपण प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि प्रगटीकरण हे जे कठीण पुस्तक आहे त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी ज्या कठीण आहेत, परंतु देवबापाने आपल्या दासांना प्रगट केल्या. आणि जसं आपण पावलाविषयी बघितलं, पावलाला देवाने महान गूज प्रगट केले, म्हणजे मंडळीचे गूज. आणि पाऊल हा असा मनुष्य होता की ज्याला देवाने, ज्याच्याबद्दल प्रभूने असे म्हटले की माझ्या नावाकरता ह्याला किती दुःख सोसावे लागेल ते मी त्याला दाखवीन. तर दुःख सोसण्याचा जो अनुभव आहे आणि प्रगटीकरण ह्या गोष्टी जशा बरोबर जातात. तर प्रियांनो, वॉचमननी ह्या देवाचा सेवक मागील शतकामध्ये होऊन गेला चीन देशामध्ये, आणि त्याला ज्या काही गोष्टी प्रगट झाल्या त्यांनी ज्या लिहिल्या आहे त्याचा आपण अभ्यास करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 6 अध्याय 7 अध्याय आणि 8व्या अध्यायाचा सुरुवातीपर्यंत हा भाग बघितला. आता त्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण बघणार आहोत. 5वा शिक्का जो आहे आणि तो दाखवतो की जे ख्रिस्ती लोक आहे आणि जे प्रभूच्या नावाकरता वधले गेले आहेत ते प्रभूच्या नावाने ओरडून म्हणतात, तू कोठवर आमचा न्याय ठरवित नाहीस. हे 6व्या अध्यायाच्या 9 आणि 10 वचनामध्ये आपण पाहिले. आणि हा 5वा शिक्का दाखवतो की ख्रिस्ती लोकांचा वध होणे 2000 वर्षापासून चालू आहे, आत्ताही चालू आहे आणि प्रभूच्या येण्यापर्यंत कदाचित ते चालू राहील. तर 5व्या शिक्क्याची जी गोष्ट आहे ती आपण मागेच्या भागामध्ये बघितली. आता 6व्या शिक्क्यामध्ये आपण येतो. तर आपण सुरू करूया. त्या अगोदर छोटीशी प्रार्थना करूया. दयाळू पित्या, प्रभू येशू राजा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आणि हा अभ्यास प्रभूजी आम्ही केवळ तुझ्या मदतीने आणि तुझ्या महिम्याकरता करतो, आमचं नव्हे तर तुझ्या नावाची महिमा कर. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. 6 अध्याय आणि ह्याच्या 12 आणि 13 वचनामध्ये जे लिहिलं आहे थोडा भाग मी वाचतो. आणि जेव्हा त्याने 6वा शिक्का फोडला तेव्हा मी पाहिले की मोठा भूमिकंप झाला आणि सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला आणि संपूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. आणि जसे मोठ्या वाऱ्याने हलवलेले अंजिराचे झाड अकाली फळे गाळते तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले आणि गुंडाळली जाते तसे आकाश निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणातून ढळून गेली. ह्या गोष्टी ज्या लिहिल्या आहेत, खरोखर आपण कदापि हे म्हणू शकत नाही की ह्या गोष्टी आतापर्यंत झाल्या. ही गोष्ट 6व्या शिक्क्यातल्या गोष्टी म्हणजे सूर्य काळा होणे, चंद्र रक्तासारखा लाल होणे आणि आकाशातील तारे खाली पडणे, ही गोष्ट कदापि झालेली नाही. आणि आकाश गुंडाळले जाते तसे आकाश निघून जाते, असं काही अद्याप घडलेलं नाही. तर प्रियांनो, ही गोष्ट पुढे होणार आहे. म्हणजे आतापर्यंत केवळ 5वा शिक्का पूर्ण झाल्याचे आपल्याला समजते आणि आता 5वा शिक्का अजूनही चालू आहे. आणि पुढे 6 अध्यायाच्या पुढच्या अजून भागामध्ये असे लिहिले आहे, ह्याचा 15 वचन, आणि पृथ्वीचे राजे व मोठमोठे लोक व सरदार व धनवान व बलवान आणि प्रत्येक दास व प्रत्येक स्वतंत्र मनुष्य हे गुहांमध्ये व डोंगरातील खडकांमध्ये लपले. आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडा आणि राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या तोंडापुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. ह्याच्यामध्ये एक मोठा भूकंप दाखवला दिसतो आहे. आणि हा भूकंप मात्र प्रभू येशूच्या दुसऱ्या दृश्यरूप आगमनापूर्वी थोडा अगोदर होणार आहे. म्हणजे ह्या शिक्क्यामध्ये ही जी भविष्यवाणी आहे ती थोडी दूरची आहे, जी अगदी शेवटी होणार आहे. परंतु आता ही गोष्ट आपल्याला समजून येते की हे सर्व जे काही होणार आहे 6व्या शिक्क्यामध्ये, सूर्य काळा होणे, चंद्र रक्तासारखा होणे वगैरे आणि आकाश गुंडाळले, ह्या सर्व गोष्टी मंडळी पृथ्वीवर असेपर्यंत होणार नाहीत.
याचा अर्थ 5व्या शिक्क्यानंतर आता 6व्या शिक्क्यामध्ये पुष्कळ एक गॅप किंवा एक असा कालखंड असा निर्माण झालेला आहे. आणि हा 6वा शिक्का होण्यापूर्वी आपल्याला समजते की मंडळीचे उचलले जाणे म्हणजे रॅप्चर पूर्ण होईल. 7व्या अध्यायाच्या 1 ते 8 ह्या वचनामध्ये काही काही गोष्टी मोठ्या अद्भुत गोष्टी लिहिलेल्या आहेत. 7वा अध्याय याच्या 9 ते 17 क्षमा करा 9 ते पुढे या भागात लिहिले. त्याचा मी एक भाग वाचतो. 7 अध्याय 9 वचन 9 आणि 10 वचन वाचूया. या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला नाही तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र झगे ल्यालेले आणि हातात खारकेच्या झावळ्या असलेले असे होते. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत होते की जो राजासनावर बसलेला आहे त्या आमच्या देवाला आणि कोकऱ्याला तारणाबद्दल स्तुती असो. या ठिकाणी योहानाला जे दृश्य दिसले ते कसे आहे? त्याने पाहिले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यामधून एक मोठा समुदाय जो कोणाच्याने मोजवला जाणार असंख्य लोक राजासनापुढे व कोकऱ्यापुढे उभे होते आणि ते शुभ्र झगे ल्यालेले होते. यावरून प्रियांनो एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते की मंडळीचे वरती आकाशामध्ये उचलले जाणे झालेले आहे. द रॅप्चर हॅज ऑलरेडी ऑकर्ड. 6वा शिक्का सुरू होण्यापूर्वी मंडळीचे उचलले जाणे म्हणजेच आकाशामध्ये प्रभू गुप्त आगमन प्रभूचे होईल आणि जगाच्या लोकांना ते समजणार नाही. ज्या गोष्टीविषयी पौलाने लिहिले आहे 1 थेसलोनिके 5 अध्यायामध्ये वगैरे त्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. तर आता आपल्याला ही गोष्ट समजून आली. आपण आता 5व्या आणि 6व्या शिक्क्याच्या मध्यंतराच्या काळामध्ये राहत आहोत आणि ही गोष्ट समजणे आपल्यासाठी जरुरी आहे. कारण की आता पुढची गोष्ट जी आहे 6वा शिक्का होण्यापूर्वीच ही गोष्ट जरुरी आहे की मंडळीचे उचलले जाणे होईल आणि होणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर जो काही काळ सुरू होतो 7 वर्षाचा संकट काळ. प्रियांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 7 वर्षाचा संकट काळ हा मंडळीचे उचलले गेले झाले त्यानंतर सुरू होत आहे आणि हा काळ फार अतिशय कठीण काळ असेल. आणि 6वा शिक्का आणि त्यानंतर शिक्क्यांच्या नंतर करणे येतात आणि करण्यांच्या नंतर वाट्यांचा न्याय येतो. शिक्क्यांचा न्याय हा 6 शिक्क्यापर्यंत आहे आणि त्यानंतर 7वा शिक्का जो आहे 7व्या शिक्का फोडले जाणे ह्याचा अर्थ काय आहे? 7व्या शिक्क्यामधून 7 करणे येतात. तसेच 7व्या करण्यामधून 7 वाट्यांचा न्याय सुरू होतो. ही देखील गोष्ट आम्हाला समजणे अतिशय जरुरी आणि आवश्यक आहे. तर आता आपण 6व्या आणि 7व्या शिक्क्यांच्या मध्यंतराच्या काळामध्ये आहोत. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये आपल्याला 1 ते 8 या वचनामध्ये दिलेली आहे. आपण कृपा करून ते वाचा, हे अतिशय जरुरी आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? 7वा अध्याय प्रकटीकरण 7 अध्याय 1 ते 8 या वचनामध्ये की काही प्रभूची इच्छा आहे इस्रायलाच्या वंशामधून काही लोकांना, काही म्हणजे किती? तर प्रत्येक वंशातून 12,000 अशा 12ही वंशातून म्हणजे 144,000 लोकांना शिक्का मारणे आणि म्हणजे त्यांच्यावर कुठलाही न्याय होऊ नये अशा रीतीने त्यांच्यावर शिक्का मारला जाणे. अशा प्रकारे प्रभूच्या मनात ही गोष्ट आहे. वारा वाहू नये म्हणजेच कोणताही न्याय केला जाऊ नये म्हणून 4 देवदूतांनी पृथ्वीवरील वाऱ्यास आवरून धरले आणि हे प्रत्येक वंशातून 12,000 असे इस्रायलाचे लोक आहेत. आणि यांच्यामध्ये एक नाव नाही. जर आपण वाचले 7व्या अध्यायामध्ये
तर वंशाची प्रत्येक वंशाची नावं लिहिली आहे. 5व्या वचनामध्ये यहूदा वंश, नंतर रौबेन वंश, गाद वंश वगैरे. तर ह्यामध्ये एक नाव आपल्याला दिसत नाही. दान वंशाचे नाव या ठिकाणी नाही. तरी पण 12 कसे होतात? कारण की योसेफाचे 2 वंश धरले जातात. एफ्राईम आणि मनश्शे अशा प्रकारे 2 वंश गणले जातात आणि हे मोठे गूढ आहे. दान वंशाचं नाव का नाही हे एक मोठं गूढ आहे. कदाचित ख्रिस्त विरोधक जो यहुदी असणार तो कदाचित दानाच्या वंशातला असू शकतो असे आपल्याला वाटते. कारण की बघा, याकोबाने उत्पत्ती 49 मध्ये काय भविष्यवाणी केली होती? उत्पत्ती 89 अध्याय याच्या 16व्या वचनामध्ये आपल्याला दिसून येते की उत्पत्ती 49 अध्याय आणि ह्याचा 16व्या वचनात लिहिले आहे, दान हा इस्रायलाच्या वंशातल्या एकासारखा आपल्या लोकांचा न्याय करील. दान मार्गातला साप, वाटेवरला शृंगी सर्प होईल. तो घोड्याच्या टाचेला डसतो आणि त्याच्यावरचा स्वार मागे उलटून पडतो. तेव्हा आपल्याला हे नक्की समजत नाही की काय कारण आहे, परंतु दानाचे नाव या ठिकाणी दिसत नाही. आणि आता अशा प्रकारे 7व्या शिक्क्यामध्ये आपण जेव्हा येतो, पुन्हा एक वार ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. 7वा शिक्का म्हणजे त्यातून निघतात ते 7 करणे आणि 7वा करणा म्हणजे तो भाग आहे की ज्यातून 7 वाट्या बाहेर येतात. तर अशा रीतीने प्रियांनो की हा शिक्के आणि करणे आणि वाट्या ह्यांचे असे न्याय या 7 वर्षाच्या काळामध्ये प्रभू आणणार आहे. 5वा शिक्का झाला आहे आणि चालला आहे आणि 6व्या शिक्क्यापासून जो 7 वर्षाचा कठीण काळ सुरू होणार आहे तो 6व्या शिक्क्यापासून होणार आहे. तर आता आपण 8 अध्यायामध्ये येतो. 8 अध्यायामध्ये आता आपल्याला 7 वचन आपण वाचूया. प्रगटीकरण याचा 8वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. प्रगटीकरण 8 अध्याय आणि 7 वचन. आणि पहा, पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्त मिसळलेल्या गारा आणि अग्नी ही आली आणि पृथ्वीवर टाकली गेली. तेव्हा पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला आणि झाडांचा 3रा हिस्सा जळून गेला आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. अशा प्रकारे आता शिक्क्यांच्या न्यायानंतर जो न्याय येत आहे तो मोठा कठीण आहे आणि तो अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्या करण्यामध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे मोठ्या डोंगरासारखे, अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे, क्षमा करा, 7वे वचन, रक्त मिसळलेल्या गारा आणि अग्नी ही आली आणि पृथ्वीवर टाकली गेली. रक्त मिसळलेल्या गारा आणि म्हणजे फारो राजाच्या काळामध्ये ज्यावेळेला मिस्रातून इस्रायली प्रजा बाहेर पडत होती त्यावेळेला देखील अशीच पीडा त्या ठिकाणी आली होती. रक्त मिसळलेल्या गारा आणि अग्नी आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला, झाडांचा 3रा हिस्सा जळून गेला आणि हिरवे गवत जळून गेले. निसर्गाचे सौंदर्य लोप पावले. अशा रीतीने हा पहिला करणा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर 8 अध्यायाचे 8वे वचन पुन्हा मी वाचतो. मग दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा अग्नीले पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या 3ऱ्या भागाचे रक्त झाले. समुद्राच्या एकूण पृथ्वीवरचा समुद्र किती आहे? खूप मोठा. आणि त्याचा 3रा भाग म्हणजे 33.3% म्हणजे 1/3 म्हणजे कितीतरी जास्ती ही गोष्ट आहे. तो सर्व रक्त झाला. समुद्रातील मासे, जलचर सर्व मरून गेले. जहाजांचे पर्यटन बंद पडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त कुठून येऊ शकते असा एक मोठा प्रश्न आहे. रक्त हे कुठे कोणी निर्माण करू, कुठल्या फॅक्टरीमध्ये, कुठल्याही कृत्रिम रीतीने रक्त ही गोष्ट कोणी निर्माण करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरच्या समुद्राचं रक्त होणे 1/3
प्रभू सर्व करत नाही प्रियानो, नाही तर सर्व पृथ्वी पूर्णपणे रिकामी होऊन जाईल, परंतु 1/3 1/3 फक्त तेवढा भाग अशा रीतीने रक्त बनतो. आणि ह्याद्वारे ह्यामध्ये लोकांना ही गोष्ट समजते की ह्यात देवाचा हात आहे. तरी परंतु माहिती नाही किती लोक यामध्ये पश्चाताप करतात आणि प्रभूकडे वळतात, हे आपल्याला अजूनही माहिती नाही. त्यानंतर आपण येतो 10व्या वचनामध्ये, 8वा अध्याय आणि ह्याचे 10वे वचन. मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा दिव्यासारखा जळत असलेला मोठा तारा आकाशातून पडला आणि तो नद्यांच्या तिसऱ्या हिश्श्यावर व पाण्याच्या झऱ्यांवर पडला. आणि त्या ताऱ्याचे नाव कडूदवना म्हटलेले आहे. आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवना झाला आणि त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली, कारण ते कडू झाले होते. अशा रीतीने हा तिसरा कर्णा या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि त्या तिसऱ्या कर्ण्याचं नाव आहे किंवा त्यामध्ये जे काही होतं त्याचं नाव आहे कडूदवना. एक तारा पडला, त्या ताऱ्याचे नावच कडूदवना. कडूदवना म्हणजे काय? माणसांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सर्व स्रोतावर कडूदवना पडतो. कडूदवना म्हणजे काहीतरी काय असेल, अत्यंत कडू असा पदार्थ. मला आठवतं कडुनिंबाचे पानं जर आपण कडुनिंबाच्या झाडाचे पानं आपण जर चावले तर किती कडू अत्यंत कडू, म्हणजे जास्तीत जास्त कडुनिंबाचे पान आपल्याला माहीत आहे, परंतु त्यापेक्षाही आणखीन काहीतरी अतिशय कडू अशी गोष्ट ही आहे. आणि त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर हा पडला. म्हणजे जर का हे पाणी समजा कोणी प्यायचा प्रयत्न केला तर काय होऊ शकेल? अत्यंत कडू स्वाद तोंडात प्रदीर्घ काळ राहील. कडू गोष्ट जर आपण तोंडात घातली जिभेवर तर त्याचा परिणाम ताबडतोब नाहीसा होत नाही, पुष्कळ दीर्घ काळ तो तसाच राहतो. आणि त्यामुळे काय होते? अनेक माणसं मरण पावतात. म्हणजे हा जो तिसरा कर्ण आहे तो अतिशय घातक आहे. माणसे मरतात, खूप मोठ्या प्रमाणात अनेक माणसे मरतात. तथापि एक गोष्ट पण या ठिकाणी जरूर काहीतरी असे काही लोक असू शकतात की जे प्रभूच्या नावाचा धावा करतात. आणि वचनात लिहिलं आहे की जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तारला जाईल. रोमकरासपत्र 10 अध्यायामध्ये वचन लिहिलेलं आहे. आता शेवटी आपण येतो 4था कर्ण, 8 अध्यायाचं 12 वचन मी वाचतो. मग 4थ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा 3रा भाग आणि चंद्राचा 3रा भाग आणि ताऱ्यांचा 3रा भाग मारला गेला, असा की त्यांचा 3रा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व त्याचप्रमाणे रात्रीचाही 3रा भाग प्रकाशित झाला नाही. हा जो 4था कर्ण आहे त्या 4थ्या कर्ण्याने काय होते? सूर्याचा 3रा भाग म्हणजे सूर्याचा प्रकाश नेहमीप्रमाणे जेवढा येतो त्याचा 2/3 फक्त आपल्याला प्रकाश मिळेल. चंद्राचंही तसेच आणि ताऱ्यांचेही तसेच. फक्त 2/3 म्हणजे 66%. अगोदर 100 येत असेल तर आता 66.6% एवढाच प्रकाश आपल्याला मिळणार. आणि अशा रीतीने हे खूप क्लेशकारक गोष्ट आहे, कारण की अंधार, सगळं दिवसाही अंधार आणि रात्री पण अंधार. आणि अशामुळे काय होणार? सोलर पॉवरवर चालणारे कितीतरी गोष्टी आहेत आणि त्या बंद पडतील. सोलर पॉवरमध्ये चालणाऱ्या सर्व यंत्रणा निकामी होणार, जीवसृष्टी हादरणार आणि अन्नधान्य उत्पादन देखील अतिशय कमी होणार, कारण सूर्याचा प्रकाश अतिशय जरुरी आहे. तर अशा प्रकारे हा 4था कर्ण आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि शेवटचे 4थ्याच्या नंतर 5वा, 6वा आणि 7वा 3 कर्णे बाकी राहतात. तर शेवटचे 3 कर्णे हे जे आहेत त्यांना मोठे क्लेश किंवा इंग्रजीमध्ये वोज, WOES वोज असे म्हटले आहे. तसेच 1ला ते 4था कर्ण हे पहिल्या 3.5 वर्षाच्या काळात होणारे दिसतात. आपल्याला असं दिसते की 4थ्या करण्यापर्यंत पहिल्या 3.5 वर्षाचा काळ आपल्याला दिसून येतो. आणि 5वा कर्ण जेव्हा सुरू होईल तेव्हा ह्या 7 वर्षाच्या संकट काळाचा दुसरा अर्धा भाग म्हणजे दुसऱ्या 3.5 वर्षाचा काळ सुरू होणार आहे. आणि हे जे काही आहे गंभीर आहे, खूप कठीण आहे.
परंतु सुंदर गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते, जे तयार आहेत 6व्या शिक्क्या अगोदर, तो सुरू होण्याच्या अगोदरच मंडळीचे उचलले जाणे, गुप्त आगमन प्रभू येशूचे आकाशामध्ये, मध्य आकाशामध्ये होईल आणि जे प्रभूचे लोक आहेत ते उचलले जातील. जे झोपी गेलेले आहेत ते अगोदर उठवले जातील आणि जे आपण आज प्रभूच्या बरोबर चालत असो तर आपण देखील त्याच्या येण्याच्या समयी उचलले जाणार आहोत. तर अशा रीतीने आपण आज 8 अध्यायापर्यंत सर्व गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आहेत आणि प्रभू आमचं सहाय्य करो आणि आम्हाला त्याच्या येण्याच्यासाठी तयार करो. आणि छोटीशी प्रार्थना करूया. दयाळू प्रेमा पवित्र देव बापा, प्रभू येशू राजा, आम्ही धन्यवाद करतो, स्तुती करतो की तुझं वचन आमच्यासाठी, तुझ्या दासांच्याद्वारे तू आमच्यासाठी उघड केलेलं आहे. प्रगटीकरणाचा अभ्यास करणे आणि त्याद्वारे प्रभू आम्ही तयार होणे, अशी तुझी इच्छा आणि योजना तू प्रगट केली. धन्यवाद करतो. आम्ही कोणी नाही प्रभू. ओ प्रभूजी, तूच सर्व काही आहे. तू आमचा प्रभू आहे आणि तू आमच्यासाठी सर्व प्रबंध केलेला आहे. आम्ही निर्दोष आणि निष्कलंक राहावे अशी तू इच्छा आणि योजना प्रगट केली आहे. त्याप्रमाणे तू आम्हाला ठेवणार आहे. धन्यवाद करतो. आणि सर्व प्रिय बंधू भगिनींना हा अभ्यास अत्यंत आशीर्वादाचा, लाभाचा हो, हीच आमची प्रार्थना आहे. तारणारा प्रभू येशू याच्या प्रिय गोड नावाने प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. तर प्रियांनो, पुन्हा एक वार हे पुस्तक आहे आणि मराठीमध्ये आपण केलेलं आहे. फक्त खूप थोडेच पानं आहेत ह्याचे. साधारण किती पानं आहेत? 55 पानं आहेत. आणि आपण जरूर घ्या आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण कॉल करू शकता आणि त्यानुसार आम्ही आपल्याला पुस्तक पाठवूया. किंवा पुण्याच्या OM ऑपरेशन मोबिलायझेशनच्या दुकानात हे पुस्तक उपलब्ध आहे. प्रभू आपणास आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड.